दर्यापूर पंचायत समितीसमोर महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे आंदोलन। सांगोला येथील कर्मचारी अक्षय गावंडे याला न्याय द्या, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची मागणी। दर्यापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सांगोला येथील कर्मचारी अक्षय गावंडे यांनी खोटे काम का केले नाही म्हणून सरपंच व सचिव यांनी कामावरून बरखास्त करण्याचे ठराव मांडले आहेत, असा आरोप ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी करत आहेत। अक्षय गावंडे कर्मचारी याला नियम पलीकडचे काम का केले नाही म्हणून सरपंच गणेश गावंडे व सचिव संजय चव्हाण यांनी डाव रचला आहे। शासनाची दिशाभूल करून अक्षय गावंडे कर्मचारी यांच्यावर अन्याय करत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। सदर कर्मचाऱ्याला न्याय मिळाला नाही तर आम्ही बेमुदत आंदोलन पुकारू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। नमस्कार, मी आदेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझं न्यूज। मित्रांनो, दर्यापूर पंचायत समिती समोर सध्या आपण उभे आहोत आणि या ठिकाणी ग्रामपंचायत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी यांचं आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन ग्रामपंचायतच्या एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्याबाबतचा आपल्या समोर स्पष्टता होत आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे अध्यक्ष काही कर्मचारी आहेत। कर्मचारी वर्ग साऱ्या दर्यापूर तालुक्यातील ग्रामपंचायत मधून इथं बसलेल्या आंदोलनासाठी काय त्यांच्या मागण्या आहेत, काय विषय आपण पाहूया। ठीक आहे मित्रांनो, आपल्यासोबत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत। काका, काय मागण्या आहेत आपल्या आणि काय समस्या आहे, काय सांगू शकता? आमच्या मागण्या ह्याच आहे, मागण्या नाही आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्याला न्याय मिळण्यासाठी, त्याच्यावर झालेला अन्याय हा सगळ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना माहीत पडला आणि त्यांच्या भावनांचा जो आहे उद्रेक झाला, त्या कारणानं जे आहे आज इथं ग्रामपंचायत कर्मचारी त्याच्या न्यायासाठी धरणे आंदोलन करीत आहेत। नेमकं कशा कारणामधून त्याला काढण्यात आलं, काय सांगू शकता? तिथे सांगलो तिथे 26 जानेवारीला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती आणि ती तहकूब झाली आणि तहकूब ग्रामसभा नियमानुसार 7 दिवसांनी घेण्यात येते, परंतु तिथल्या ग्रामपंचायतीने ही नियमबाह्य 2 दिवसांनीच म्हणजे 28 तारखेलाच ती ग्रामसभा घेतली आणि त्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय गावंडे यांना काढून टाकण्याचा त्याच्यात ठराव घेण्यात आला। त्यांच्यासोबत तिथील अजून 2 जे कर्मचारी आहेत, आपला संगणक परिचालक आणि रोजगार सेवक, त्यांना पण ते काढून टाकण्याचे ठराव घेण्यात आलेले आहे आणि हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर हा फार मोठा अन्याय आहे। कारण कोणतंही कारण नसताना, कोणताही आरोप नसताना एकंदरीत तुमचा आरोप ग्रामपंचायतचे जे सरपंच आणि सचिव आहे यांच्यावर आहे? हा, त्यांच्यावरही आहे आणि पंचायत समिती प्रशासनावरही आहे। कारण पंचायत समिती प्रशासनाला आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी साधी चौकशी सुद्धा केलेली नाही आहे तिथं, त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात आमचा रोष आहे आणि त्यांच्या विरोधात हे धरणे आंदोलन आहे। तसेच आपल्यासोबत सचिव आहेत, काय आपलं नाव? निळकंठ ढोके, अमरावती महाराष्ट्राचे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ जिल्हा सचिव। काय जे आता जे तुमचा जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला न्याय मिळाला नाही, यावर तुमचा काय समजा समोर? नाही, खरं तर आमचे जे कर्मचारी आहे सांगलूचे, यांना ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत अधिनियमातील जे कलम आहे 61, या कलमाचा सरासर दुरुपयोग केलेला आहे। खरं तर 26 जानेवारीला झालेली ग्रामसभा, तहकूब झालेली ग्रामसभा लगेच 2 दिवसानंतर 28 तारखेला घेण्यात आली, ही एक तर चुकीची बाब आहे आणि नियमबाह्य ग्रामसभेमध्ये अशा प्रकारचा ठराव घेणं ही दुसरी केलेली चूक आहे। म्हणून आम्ही या संदर्भात पंचायत समितीचे माननीय गटविकास अधिकारी यांना लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 जानेवारीला आमच्या संघटनेच्या वतीने निवेदन दिलं होतं आणि संबंधितांवर याबाबतची कारवाई करण्यात यावी अशी त्या निवेदनात आम्ही मागणी केली होती। तुम्ही ज्या ठिकाणी निवेदन दिले अधिकाऱ्यांना, त्यांच्यातर्फे तुम्हाला काही प्रतिउत्तर मिळालं? हो, ते सांगतोय। 29 तारखेला आम्ही जे निवेदन दिलेलं होतं त्याच्यानंतर 15 दिवसानंतर सुद्धा आम्हाला कोणतंही उत्तर मिळालं नाही आणि कोणत्याही प्रकारचं कारवाईचं पत्र या पंचायत समिती प्रशासनानं काढलेलं नाही। म्हणून आम्हाला शेवटी पर्याय म्हणून आजपासून या ठिकाणी आंदोलनाला आम्हाला सुरुवात करावी लागली आहे। या आंदोलनाची आम्ही रितसर नोटीस 9 फेब्रुवारीला जिल्हा परिषद प्रशासन आणि संबंधित पंचायत समिती प्रशासनाला सुद्धा दिलेलं आहे। किती दिवस राहणार आहे तुमचं आंदोलन?
आम्ही तर आज 1 दिवसाच्या आंदोलनाचीच नोटीस दिलेली आहे. जर आज समजा जर काही तोडगा निघाला नाही, आमची मागणी आहे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि आमचे जे कर्मचारी यांना योग्य न्याय देण्यात यावा अशी आमची मागणी आहे. जर आजच्या या धरणे आंदोलनामध्ये जर काही न्याय मिळाला नाही किंवा कारवाई चं पत्र म्हणा किंवा काही कारवाई झालेली नाही, तर आमचं हे आंदोलन जे आहे उद्यापासून सुद्धा या ठिकाणी सुरू राहणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अक्षय गावंडे या कर्मचाऱ्याचं नाव आहे, ज्याला निलंबित करण्याचा ग्रामपंचायत सचिव सरपंच यांनी ठराव मांडलेला होता आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे कार्यकारी पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि त्यांनी 1 दिवसीय आंदोलन या ठिकाणी पुकारलं होतं. जर त्या कर्मचाऱ्याला न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन आम्ही पुढे चालू ठेवू असा त्यांनी थेट इशारा दिलेला आहे. मी आदेश खांडेकर, अमरावती माझा न्यूज, दर्यापूर.